Good evening and welcome to Akashdeep coaching classes. Students, today we will start the next concept in the lesson gravitation. Today's concept starts with mass and weight. Mass and weight. Who will tell me the difference between mass and weight? मास आणि वेट मधला फरक कोण सांगेल? In Marathi, we call mass as also वजन and weight is also वजन. What is the difference between mass and weight? एक काम तुम्ही करता पटकन, दवाखान्यात वगैरे कोणासोबत गेलात ना, तो वजन काटा दिसतो तिथे इलेक्ट्रॉनिक, आणि हळूच चान्स बघतो इकडे तिकडे कोणी बघत नाही ना, आणि जाऊन थांबून आपलं वजन करतो की नाही? म्हणजे काय करतो नेमकं? वेट करतो. पण ते वेट नसतं ऍक्च्युअली. आपण वजन जरी त्याला म्हणत असलो तरी ते वेट नाही. मग आपण आपलं मास जे आहे तेच काय करतोय? मेजर करतोय. ते काय आहे? मास. कारण तो जो वेइंग स्केल आहे, इट इज मेड टू शो युअर मास, नॉट द वेट. हे तुमचं मासच दाखवतं. मग आता नेमकं मास आणि वेट मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला मी सांगणार. व्हॉट इज द मास? कुठलाही ऑब्जेक्ट जर असेल, द अमाउंट ऑफ मॅटर contained by an object, this is nothing but mass. आपण सहज म्हणतो की माझं वजन 85 kg आहे, म्हणजे माझ्या बॉडीचं जे मास आहे, द मॅटर प्रेझेंट इन आवर बॉडी और इन माय बॉडी, इट इज इक्विव्हॅलंट टू 75 kg, 85 kg और 90 kg. म्हणजे आपण सहज जे बोलतो की माझं वजन 50 किलो आहे, 60 किलो आहे, म्हणजे काय नेमकं? की 50 किंवा 60 kgचे इक्विव्हॅलंट मॅटर हा माझ्या बॉडीमध्ये आहे. मास म्हणजे तुम्ही समजा एक बॉल घेतलाय किंवा थोडक्यात एक लड्डू घेतलं तुम्ही हातामध्ये, त्याला काय करता? तुम्ही बघता असं आपल्याला जाईल, खपेल किंवा नाही का 2-4 खायचे है ना. ते कशावरून ठरतं? छोटा मोठा. याचा अर्थ छोटा असेल तर अमाऊंट ऑफ मॅटर जे आहे, पार्टिकल्स त्यात कमी आहेत. मोठा असेल तर त्यात जास्त आहेत. म्हणजे जे मॅटर आहे त्यातले जे कंटेंट आहे किंवा अमाऊंट ऑफ मॅटर, दॅट डिसाइड्स द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. मग मास म्हणजे नेमकं काय आहे? द नंबर ऑफ पार्टिकल्स और द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन एनी ऑब्जेक्ट, दॅट इज नथिंग बट द मास. मग आता वेट काय असतं? मास तर आपण काय करतो? इट इज मेजर्ड इन किलोग्रॅम. तुम्ही याला किलोग्रॅम मध्ये मेजर करता. बाजारात जाऊन जेव्हा आपण एक गोणी आणतो, राईस, तांदूळ असेल, गहू असेल, किंवा तुम्ही साखर आणाल, तेव्हा तो वेइंग स्केल वरती केजी मध्ये मेजर करतो. म्हणजे आपण त्याचं वजन वेट नाही आणतो, तर त्याचा मासच करून आणतो, मेजर करून आणतो. तर ते मास काय आहे? दॅट इज मेजर्ड इन किलोग्राम. मग आता त्याचे मेट्रिक सिस्टीम मधले युनिट, एसआय सिस्टीम मधले युनिट किंवा सीजीएस सिस्टीम मध्ये युनिट, तो युनिटचा भाग आपल्याला इथे स्टडी करायचा नाही. एसआय युनिट इट इज किलोग्राम. तर याला आपण किलोग्राम मध्ये मेजर करतो. आता आपण जर समजा वेट कडे जायचं म्हटलं, I am standing on the floor or I am standing on the surface of the earth. मी इथं थांबलोय. माझ्या बॉडी मधला जो मॅटर आहे तो 80 kg एवढा मॅटर आहे. परंतु सोबतच जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन स्मॉल जी आहे, काल आपण बघितलं, ते सुद्धा माझ्यावरती काम करतं की नाही? जर त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतली, तर माझं 80 kg असलेलं मास मला वेट बनवेल माझं 80 into 10 इज इक्वल टू 800 न्यूटन. आता
तसं बघितलं तर तुमचं वेट जे आहे, वेट इज इक्वल टू फोर्स असतो, दॅट इज इक्वल टू एम इंटू जी. माझ्या बॉडी मधलं मास आहे 80, अप्रॉक्सिमेटली हे 80 केजी आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. दॅट मीन्स 800 केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, विच इज नथिंग बट न्यूटन. मग आता तुम्हाला फरक लक्षात आला असेल की मास आणि वेट हे काय आहेत, दीज आर टू डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. मास हे फक्त तुमच्या बॉडी मधलं काय आहे, कंटेंट आहे, अमाऊंट ऑफ मॅटर आहे. परंतु वेट केव्हा बनतं, when it is acted upon by the gravitational acceleration. I am standing on the earth's surface. Here gravitational acceleration g, small g, due to earth is acting on me, and approximately it multiplies my mass by 10 and produces my weight. म्हणजे माझं वजन तयार कशामुळे झालं, माझ्या बॉडीमध्ये जे काही मास आहे ते किती इम्पॅक्ट टाकतं या सरफेस वरती, किती इम्पॅक्ट टाकतं, 10 पटीने टाकतं. कारण जी अप्रॉक्सिमेट 10 आपण कन्सिडर करतोय, ऑल्दो इट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, अप्रॉक्सिमेट घेतोय आपण. तर मग मास म्हणजे 80 केजी आहे मान्य आहे, परंतु माझं वेट म्हणायचं असेल, याचा अर्थ काय आहे, व्हॉट अमाऊंट ऑफ फोर्स आय एम अप्लाइंग टू द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे किती फोर्स मी या अर्थच्या सरफेसवरती टाकतोय, दॅट इज माय वेट. म्हणजे वेट हा काय आहे, कन्सेप्ट ऑफ फोर्स आहे. म्हणजे वेट आणि फोर्स आपण इक्विव्हॅलंट समजू शकतो. मग आता हा कन्सेप्ट समजायचा आहे आपल्याला. पुढे आपण वेट कसं डिफाईन करू शकतो. वेट म्हणजे काय आहे, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल acceleration gives weight of the object. म्हणजेच काय हो, वेट इज नथिंग बट प्रॉडक्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. आता जर ऑब्जेक्ट छोटा आहे, त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचंय, त्याचं वेट मिळेल. ऑब्जेक्ट मोठा आहे, 10 ने मल्टिप्लाय करायचंय, त्याचं वेट मिळेल. म्हणजे काय होतं, जी हा आपण समजा एखाद्या प्लॅनेट वरती किंवा एखाद्या सेलेस्टियल बॉडी वरती जी ची एक ठराविक व्हॅल्यू असते, मग तेवढंच मल्टिप्लाय करतो ना आपण. तुमचं मास जेवढं जास्त, तेवढं जास्त काय असतो, म्हणजे तुमचा फोर्स असतो, म्हणजेच तुमचं वेट असतं. आता पुढे जाऊयात आपण. मास इंटू ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन गिव्हज वेट ऑफ द ऑब्जेक्ट. दॅट मीन्स वेट इज द प्रॉडक्ट ऑफ मास and gravitational acceleration. In short, we can write weight is equal to force is equal to m into g. याचं युनिट जर तुम्ही बघायचं ठरवलं, मासचं युनिट काय आहे, केजी. याचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर असं युनिट आहे. आणि याचं युनिट काय होतं, फक्त केजी होतं. आता दुसरा आपण पॉइंट बघूया. Whether my mass changes if I travel to moon or if I go high up into the air. Suppose I am traveling into the space or I am riding in a spacecraft. What happens to my mass? मी चंद्रावर गेलो काय आणि सूर्यावर गेलो काय, माझा अमाऊंट ऑफ कंटेंट, अमाऊंट ऑफ मॅटर जे आहे कंटेंट बाय माय बॉडी विल बी सेम. फक्त माझं जे वेट आहे किंवा मी जो फोर्स एक्झर्ट करणार आहे त्या ठिकाणी त्याच्यात बदल होईल. त्याचं कारण काय आहे, ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन और ग्रॅव्हिटेशन देअर दॅट इज डिफरंट ऍट ईच अँड एव्हरी प्लॅनेट और दी सॅटेलाइट्स किंवा मग स्टार्स असतील. तर हे जे काही इम्पॅक्ट आहे तुमचा वजन बनवणारा, तो इम्पॅक्ट कुणामुळे आहे, जी मुळे आहे. तर मग मास ऑफ द बॉडी डझंट चेंज एनीवेअर. कुठेही गेला तर ते बदलत नाही.
weight of the body changes from place to place slightly on the earth's surface, greatly on other celestial objects. मग ते प्लॅनेट्स असतील किंवा दुसरे कुठले स्टार्स वगैरे असतील, सॅटेलाइट्स असतील. आता एक साधं एक्झाम्पल सांगतो. आपल्याला ह्या गोष्टी इन जनरल माहिती आहेत, पुढे पण आपण बघूयात की ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ऑन अर्थ इज अप्रॉक्सिमेटली आपण 10 घेतलं होतं आता 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Gravitational acceleration on moon is it is approximately 1.6 मीटर पर सेकंड स्क्वेअर है ना. जर आपण याला डिवाइड केलं जीई अपॉन जीएम इट कम्स टू बी 1/6. म्हणजे थोडक्यात काय होतं, सॉरी, याचा जो रेशो आहे 1/6 येतो. 1/6 म्हणजे हे जे आहे जीएम अपॉन जीई जर घेतलं ना, जीएम अपॉन जीई दॅट इज 1/6. याचा अर्थ काय हो, जीएम इज इक्वल टू 1/6 इंटू जीई और 1. आता हे काय येईल ते 0.16 येईल, ते जाऊ दे, आता त्याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला. तर याचा अर्थ कसा आहे, समजा माझं वेट ऑन अर्थ हे जर समजा मासचा पहिल्यांदा विचार करूयात का. मास ऑन अर्थ इज 80 kg. मग माझं वेट ऑन अर्थ काय होईल, 80 इंटू 9.8 किंवा अप्रॉक्सिमेटली जर मी 10 घेतला तर इट विल बी 800 न्यूटन. बरोबर. मग हेच माझं वेट ऑन मून जर घेतला दॅट विल बी 1/6 ऑफ द वेट ऑन अर्थ. मग याला 6 ने डिवाइड करा. 6 1 जार 6, 6 3 जार 18, 6 3 जार 18 म्हणजे 133.33 न्यूटन. बघा, मी एवढाच राहणार आहे कुठे मूनवरती गेलो तरी, परंतु इथं माझं वजन किंवा माझ्यामुळं अर्थवरती एक्सप्रेस केला जाणारा, अप्लाय केला जाणारा फोर्स किती आहे, 800 न्यूटन आहे. परंतु जेव्हा मी मूनवर जाईल माझ्याकडून माझं वजन किती तिथे किंवा फोर्स किती अप्लाय केलं जाईल, 133.33 न्यूटन. त्याचं कारण काय आहे, मून वरती ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन 1/6 आहे अर्थच्या म्हणून. म्हणजे याचा अर्थ मास डझंट चेंज एनीवेअर. कुठंही आपलं मास बॉडी मधले पार्टिकल्स चेंज होणार नाहीत, परंतु वजन मात्र म्हणजेच वेट किंवा फोर्स हे मात्र चेंज होतं. अर्थवरती सुद्धा बघा, समजा माझं 100 kg मास आहे कुठे, इक्वेटोर वरती. बरोबर. मग आता जर मी पोल्स वरती गेलो तर पोल्स वरती काय होईल, तिथे जी ची व्हॅल्यू काय झाली, पोल्स वरती थोडीशी कमी झालेली का वाढलेली आहे. रेडियस कमी होते तर पोल्स वरती काय वाढणार होणार, जी ची व्हॅल्यू वाढणार ना थोडीशी, 9.832. म्हणजे याचा अर्थ इथे मी इक्वेटोरवरती 100 kgचा असेल तर तिथे गेल्यानंतर 100 kg पॉइंट सम ग्रॅम्स होतील ना. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की अर्थच्या सरफेसवरती हे चेंजेस आपल्याला सरफेसवरती थोडे थोडे बघायला मिळतात चेंजेस, परंतु जेव्हा आपण अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाऊ किंवा अदर ऑब्जेक्ट्स वरती जाऊ, मून वरती म्हणा, तर त्यावेळेला मात्र हा इम्पॅक्ट जास्त बघायला मिळतो. आणि जसजसं तुम्ही स्पेसमध्ये ट्रॅव्हल करायला लागाल
तेव्हा काय होतं की मास जरी सेम असलं तरी आपलं वेट कमी भासतं. हा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. मग आता तुम्हाला ही ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनच्या व्हॅल्यू दिलेली बघा बुक मध्ये दिलेलीत का? ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, हे आले लक्षात तुमच्या, मास आणि वेट मधला डिफरन्स. आता आपण काय करणार आहेत, या व्हॅल्यू फक्त एकदा डिस्कस करू आणि मग पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊ. हा जरी अगोदर दिलेला भाग होता, तिथे तुम्हाला एक टेबल दिलाय, काय आहे, प्लेस, त्यानंतर हाईट इन किलोमीटर, हाईट इन किलोमीटर आणि व्हॅल्यू ऑफ जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. सरफेस ऑफ द अर्थ नंबर 1 आहे, सरफेस ऑफ द अर्थ. व्हॉट इज नंबर 2? नंबर 2 इज माउंट एव्हरेस्ट. आता माउंट एव्हरेस्ट आपल्याला दिलंय, तर आपल्या सोयीप्रमाणे असं नाही समजायचं की माउंट एव्हरेस्टच्या बॉटमला. त्यांना सांगायचंय की माउंट एव्हरेस्टची जी हाईट आहे, माहितीये का माउंट एव्हरेस्टची हाईट किती आहे? 8.8. काय आहे 8.8? किलोमीटर. बर, 8.8 किलोमीटर हाईट आहे ना, म्हणजे एवढा उंचावर तो आहे. तर 8,885 किलोमीटर अशी काही त्याची हाईट आहे, सॉरी मीटर मध्ये, माउंट एव्हरेस्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅनमेड बलून. रीच्ड बाय मॅनमेड बलून. हे बलून जातात ना वरती, त्याच्यामध्ये लाईट वेट कमी ग्रॅव्हिटीचे गॅसेस भरलेले असतात आणि मग आजकाल वेगवेगळ्या पद्धतीने लोक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा प्रवास करतात, एन्जॉय करतात. मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅनमेड बलून. त्यानंतर नेक्स्ट आहे हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट. हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट. Then next, height of communication satellite. Communication satellite. आता याच्या हाईट्स ज्या आहेत, अप्रॉक्सिमेट हाईट आपल्याला दिलेली सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे इथे कसं असतं, आपण सरफेसवर जेव्हा असतो, तुम्ही आता बिल्डिंगच्या टॉपला गेलात, एक 10-20 मीटर गेलेले असतात, तर ती काही अर्थच्या रेडियस पेक्षा फार जास्त मोठी नसते. त्यामुळे जनरली आपण सरफेस ऑफ द हाईटला अप्रॉक्सिमेटली 0 किलोमीटर असंच कन्सिडर करत असतो. आणि मग सरफेस ऑफ द अर्थ वरती आपण काय केलेलं आहे, पोल्स वरती वेगळी जरी असली जी ची व्हॅल्यू आणि इक्वेटर वरती त्याचं ऍव्हरेज घेतलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण प्रॅक्टिकली त्याला काय करतो, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही यूज करतो. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता माउंट एव्हरेस्टची हाईट यांनी 8.8 दिली अप्रॉक्सिमेटली, तीच घेऊयात 8.8 किलोमीटर. आता आपण काय करतोय, इथून माउंट एव्हरेस्टच्या टॉपवरती चढलोय धीरे धीरे, तिथं सुद्धा म्हणजे जवळपास 10 किलोमीटर जाईपर्यंत आपल्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मध्ये तेवढा फरक पडत नाही. फक्त वरती जाऊ तशी एअर काय रेअर होत जाते, म्हणजे डेन्सिटी एअरची कमी होत जाते, स्पीड वाढते, विरळ बनते. परंतु ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मध्ये एवढ्या कमी हाईटला फरक पडत नाही. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅनमेड बलून. आता हे जे मॅनमेड बलून असतात, मग त्या बलून मधून काही स्काय मध्ये ट्रॅव्हल करणारे आहेत किंवा सोडलेले असतील बलून,
तर त्याची जी हाईट आहे ते 36.6 किलोमीटर. म्हणजे हा 36.6 किलोमीटर हाईटला गेल्यानंतर जी मध्ये फरक किती आहे? 9.77. म्हणजे याच्याशी कम्पेअर केला तर 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, याच्याशी कम्पेअर केला तर हा फक्त फरक कितीचा? 0.03 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढाच फरक आहे ना. कारण अर्थ हा फार मोठा ऑब्जेक्ट आहे आणि तो सारखा फिरत आहे, त्यामुळे हा जी तयार झालाय. तर एवढ्या लवकर म्हणजे कमीत कमी हाईटला 1 किलोमीटर 2 किलोमीटरला आपल्याला काही जीच्या व्हॅल्यू मध्ये फरक तेवढा दिसत नाही. हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट अप्रॉक्सिमेटली, म्हणजे हे 300 400 500 किलोमीटर हाईट वरती फिरत असतात वेदर फोरकास्ट वाले. आता आपण जे बघतो ना न्यूज मध्ये नेहमी वेदर फोरकास्ट दिलं जातं. आजकाल आपल्याला मोबाईल वरती पण सगळे वॉर्निंग येत असतात किंवा रोज आपल्याला वेदरचा स्टडी करता येतो. तर मग हे कुठून येतं? तर हे जे वेदर चा स्टडी करणारे जे सॅटेलाइट्स आपण ठेवलेले आहेत पर्टिक्युलर एरियामध्ये, काही मुव्हिंग काही स्टेशनरी सॅटेलाइट्स म्हणजे जिओ स्टेशनरी. तर हे सॅटेलाइट्स काय करतात? त्या त्या एरियामधल्या वेदरचा स्टडी करत असतात. त्या सॅटेलाइटमध्ये तसे लॅबोरेटरी असतात आणि मग त्यांच्या एक्सपेरिमेंटेशन मधून जे काही कन्क्लुजन मिळतं आपल्याला, तर ते आपल्याला माहिती देत असतात. तर मग वेदर सॅटेलाइट हा 400 किलोमीटर पर्यंत हाईटला जात असतो. म्हणजे तिथून तो त्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असतो अर्थच्या भोवताली. तर त्याच्या तिथे बघा 8.7 जी ची व्हॅल्यू 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे इथे काय फरक पडला हो? याचं कम्पेअर करता याच्याशी कम्पेअर करता याच्यामध्ये फरक किती पडला? 1. बघा, अरे सिम्पली सबट्रॅक्ट करा ना बाबा. 1.1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे 1.1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आता लास्ट या टेबल मधली जी रो आहे, हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट हे 35,000 किलोमीटर, बुकमध्ये दिलंय बघा 35,700 किलोमीटर. एवढ्या हाईट वरती अर्थ पासून उंचावरून ते काय करत असतात? घुमत असतात. मग ते 35,700 किलोमीटर, इथे जी ची व्हॅल्यू फार कमी झालेली आहे, दॅट इज 0.225. 0.225 काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता तुम्ही जेव्हा याच्याही वरती जाल ना, मग तुमच्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनचा इम्पॅक्ट हा फार कमी होईल. जेव्हा जिथं तुम्हाला ह्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनचा इम्पॅक्ट 0 असेल, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की मग आता तुम्ही यू हॅव एस्केप्ड आउट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ, किंवा यू आर बियॉन्ड द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. मग दुसरा कुठला जर समजा प्लॅनेट असेल जवळ, तर मग त्याचं ग्रॅव्हिटेशन तुमच्यावरती काम करेल. परंतु एवढा आपण समजा की 60,000 किलोमीटर 50,000 किलोमीटर बाहेर गेल्यानंतर आता हा 0 व्हायला काही वेळ लागणार नाही ना. त्यावेळेस मात्र ती जी ची व्हॅल्यू फार कमी होते आणि मग आपल्याला ग्रॅव्हिटीचा काही इम्पॅक्ट होत नाही. आपल्या बॉडीमध्ये मास तेवढंच असतं, वेट फक्त आपलं कमी. आता हा मास आणि वेटचा कन्सेप्ट सोबत सोबत आपण तो अगोदरचा टेबल होता ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनचा, तो स्टडी केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला जो हा बॉक्स दिलाय ना, ग्रीन बॉक्स पेज नंबर 9 वरती, की आपण नेहमी कोलोक्वियली वी यूज वेट फॉर बोथ मास अँड वेट. म्हणजे वेट हाच शब्द वापरतो आपण मास साठी पण वेट साठी पण. परंतु व्हॉट एव्हर थिंग्स वी मेजर, suppose the grains are there, we measure our, in general we say my weight is, but that is not my weight, that is my mass. म्हणजे आपण जे बाजारातून जे काही धान्य आणू, भाजीपाला आणू, साखर आणू, गूळ आणाल,
तेल आणाल, ते सगळं काय आहे, मास मेजर केलेलं आहे, नॉट द वेट. मग त्याचं वेट किती असेल? समजा तुम्ही 1 लिटर तेलाची पिशवी आणलेली आहे. यू बॉट 1 लिटर एडिबल ऑइल फ्रॉम द मार्केट. मग त्याच्या डेन्सिटी प्रमाणे त्याचं 910 ग्रॅम एवढं काय होतं, मास होतं. मल्टिप्लाइंग बाय 9.8 वी विल गेट इट्स वेट. म्हणजे ती पिशवी या टेबलवरती ठेवल्यानंतर आपला किती जोर लावेल त्या टेबलला, किती फोर्स लावेल, दॅट विल बी द वेट. कळालं? तुम्ही बेंचवर बसलात, तुमचं मास 50 kg आहे, या बेंचवर बसलात, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन यू विल एक्झर्ट फोर्स इक्वल टू, अप्रॉक्सिमेटली सांगतो आपण, 10 यूज करतोय सध्या जी ला, 500 न्यूटन. म्हणजे तुमचं वेट जे आहे 500 न्यूटन आहे. आपण काय आहे, नेहमीच म्हणजे व्यवहारामध्ये सहजपणे मास अँड वेट बोथ आर प्रोनाउन्स्ड एज वेट, म्हणजे त्याला आपण वजनच म्हणत असतो. ऍक्च्युअली वेट अँड मास आर टू डिफरंट क्वांटिटीज. वेट इज equivalent to the force exerted by that object and mass is the amount of substance or matter in that object. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. आपण पहिलेच्या एक्सप्लेनेशन मध्ये पण सांगितलेत.